हिवाळा विशेष मेथीचे लाडू कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत। कडू लागतात म्हणून लाडू जर तुम्ही खाण्याचं टाळत असाल तर आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मेथी कशी वापरायची एक खास टिप तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ज्यामुळे हे लाडू अजिबात कडू होत नाही। लाडूसाठी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने खारीक खोबऱ्याची पावडर अगदी झटपट कशी तयार करायची ते सुद्धा पाहणार आहोत। पारंपरिक खानदेशी पद्धतीने मेथीचे लाडू कसे करायचे ते पाहूया। मेथीचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो गहू घेतलेले आहे। वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आणि कपाने मोजून अगदी वरपर्यंत भरून 2 कप एवढे गहू घेतलेले आहे। मेथी दाणे घेतलेले आहे। हे वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम एवढे मेथी दाणे आहे। कप भरण्यासाठी थोडा कप कमी आहे, एका कपाला थोडे कमी एवढे इथे मेथी दाणे मी घेतलेले आहे। आता घेतलेले 1 कप मेथी दाणे एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेते आहे। छान गावरान मेथी दाणे मी इथे घेतलेले आहे, ज्यामुळे चव छान येते। अर्धा किलो गहू आणि 150 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहे। मात्र जर तुम्हाला थोडी मेथी जास्तही घ्यायची असेल तर तुम्ही पूर्ण 200 ग्रॅम मेथी वापरली तरी चालेल। आता इथे आपल्याला लाडूसाठी खारीक खोबऱ्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे। सुक्या खोबऱ्याचे असे बारीक लांब पातळ काप करून घेतलेले आहे। वजनी प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो खोबरं आहे। समान प्रमाणामध्ये इथे मी खारीक सुद्धा घेतलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो खारीक आहे। खारीक फोडून बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहे। बिया वेगळ्या केल्यानंतर ही खारीक वजनी प्रमाणामध्ये 400 ग्रॅम एवढी भरलेली आहे। आता खारीक जर पाहिली तर तुम्ही इथे पाहू शकता, खारीक खूप अशी ओलसर आहे, चिवट आहे आणि लगेचच जर मिक्सरमध्ये बारीक करायला गेलं तर होत नाही। मिक्सरचं ब्लेड जे आहे ते खराब होतं, तुटू शकतं। त्यामुळे एक खास ट्रिक तुम्हाला सांगत आहे। अशी कुठलीही एखादी पॉलिथिन घ्यायची नसेल तर कुठलाही हवाबंद डबा तुम्ही घेऊ शकता। आता या पॉलिथिनमध्ये घेतलेलं सर्व खारीक खोबरं असं भरून घ्यायचं आहे। खारीकमध्ये जराही बी राहायला नको, अगदी व्यवस्थित खारीक फोडून घ्यायची आहे। आता सर्व खारीक खोबरं मी पॉलिथिनमध्ये भरून घेतलेलं आहे आणि पॉलिथिनला अगदी घट्ट अशी गाठ पाडून घ्यायची आहे। इथे तुम्ही गाठ पाडून घेऊ शकता, पिनचा वापर करू शकता किंवा रबर बँडने पॅक केलं तरी चालेल, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल। आता खारीक खोबरं भरून ठेवलेली ही पिशवी फ्रीजरमध्ये ठेवायची आहे। जिथे आपण बर्फ जमवतो तिथेही कमीत कमी 1 पूर्ण दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही 2 दिवस ठेवलं तरी चालेल। आता खारीक खोबरं मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे। इकडे आपण अर्धा किलो गहू आणि 150 ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहे। या दोघांचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी गव्हाचं आणि मेथीचं पीठ दळून घेतलेलं आहे। पीठ दळत असताना ते छान असं रवाळ दळायचं आहे। जर तुम्ही घरघंटीवर हे पीठ तयार करणार असाल तर 2 नंबरची जाळी किंवा 2 नंबरची जी चाळणी असते ती वापरायची आहे आणि थोडंसं रवाळ असं हे पीठ तयार करायचं आहे। घरघंटीवर पीठ तयार करत असताना सर्वात आधी मेथी दळून घ्या। मेथी पूर्ण दळून झाल्यानंतर त्यावर गहू दळायचे आहे, म्हणजे गिरणीमध्ये जो काही मेथीचा कडवटपणा असतो तो पूर्णपणे गव्हामध्ये निघून जातो। आता हे जे मेथीचं पीठ इथे तयार झालेलं आहे, हे पीठ या लाडूसाठी कसं वापरायचं म्हणजे आपले जे लाडू आहे ते अजिबात कडू होणार नाही, त्यासाठी एक खास ट्रिक तुम्हाला सांगत आहे। पूर्ण घेतलेलं पीठ परातामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। हळद ही गुणकारी असते, अँटीबॅक्टेरियल असते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि बऱ्याच आजारांवर सुद्धा उपयुक्त असते। त्यामुळे लाडूमध्ये आवर्जून हळद वापरायची आहे। आता हळद आधी पिठामध्ये थोडी मिक्स करून घेतलेली आहे। इथे मीठ, तेल काहीही पिठामध्ये घालायचं नाही। थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा अगदी घट्ट कडक असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। हा गोळा आपल्याला कमीत कमी 2 दिवस असाच मुरत ठेवायचा आहे। 1 दिवस ठेवला, घाई असेल 1च दिवस मुरवला तरी चालेल, मात्र 2 दिवस आवर्जून मुरवा, म्हणजे लाडू अगदी छान तयार होतात। आता अगदी असा कडक आणि घट्ट गोळा हा तयार झालेला आहे। तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते, यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा गोळा मी किती घट्ट आणि कडक असा मळून घेतलेला आहे। मेथी ही खूप चिकट असते, त्यामुळे व्यवस्थित ती भिजवून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी घालून छान कडक गोळा भिजवून घ्यायचा आहे। 2 दिवस हा मी असाच मुरत ठेवणार आहे। इकडे बरोबर 24 तास खारीक खोबरं फ्रीजरमध्ये ठेवून झालेले आहे। फ्रीजरचं तापमान मी सेट करून घेतलेलं होतं।
आता खारीक खोबरं आपण फ्रीजरमध्ये ठेवताना पाहिलं होतं, खूप असा खारीक चिवट होती, मऊ होती, त्यामुळे ती लवकर मिक्सरमध्ये बारीक झाली नसती, त्यामुळे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. आता तुम्ही ते पाहू शकता, खोबरं छान असं कडक झालेलं आहे. यामध्ये जे काही तेलाचं प्रमाण असतं ते गोठून छान असं हे खारीक खोबरं कडक होतं आणि याची सहज घरी मिक्सरवर पावडर तयार करता येते. खारीकसुद्धा छान कडक झालेली आहे. आजकाल शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना उन्हाची सोय नसते, उन्हामध्ये पदार्थ वाळवता येत नाही, त्यासाठी ही अगदी साधी सोपी ट्रिक आहे. आता थोडं खारीक खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि अगदी बारीक अशी ही पावडर तयार करून घ्यायची आहे. लगेचच खारीक खोबरं कापून तयार करून घेतलं, फोडून खारीक तयार करून घेतली, मिक्सरमध्ये बारीक करायला घेतली, तर बारीक तर ती होत नाही. बऱ्याच अडचणी येतात. मात्र खोबऱ्यामुळे त्या पावडरला खूप सारं तेल सुटतं आणि तेलकट अशी पावडर तयार होते. मात्र जर एक दिवस तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजरमध्ये या वस्तू ठेवून ही पावडर तयार केली, तर ही पावडर जरासुद्धा तेलकट होत नाही. या सेम पद्धतीने इथे सर्व खारीक खोबऱ्याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे. तयार झालेली ही खारीक खोबऱ्याची पावडर हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही 3 ते 6 महिनेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. आता खारीक खोबऱ्याची पावडर तयार झालेली आहे. लाडूसाठी काही सुके मेवे आपल्याला लागणार आहे. त्यासाठी इथे 125 ग्रॅम मी आळीव घेतलेले आहे. 125 ग्रॅम इथे मी खाण्याचा डिंक घेतलेला आहे. डिंकाचे जर मोठे खडे असतील तर फोडून त्याचे तुकडे करून घ्या. त्यानंतर इथे मी 100 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे, 100 ग्रॅम बदाम आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहे. त्यानंतर 50 ग्रॅम इथे मी मनुके घेतलेले आहे. तुम्ही ते सुके मेवे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा यापेक्षा वेगळे वापरू शकता. आता यामध्ये गोडंबी, बदाम आणि काजू याची आपल्याला अशी जाडसर पावडर तयार करून घ्यायची. काजू, बदाम आणि गोडंबी याची एकत्रच अशी ही पावडर तयार करून झाली. इकडे मेथीचं पीठसुद्धा आपण भिजवून ठेवलेलं होतं. हे मेथीचं पीठ बरोबर 2 दिवस मी असंच मुरत ठेवलेलं होतं. हिवाळ्याचे दिवस आहे, मेथीचं पीठ अजिबात खराब होत नाही आणि व्यवस्थित ते मुरलं जातं, त्यामुळे कडूसुद्धा लाडू लागत नाही. आता अशी एखादी खिसणी घ्यायची आहे आणि या खिसणीवरून हा घट्ट मेथीचा जो आपण लाडू तयार केलेला आहे, गोळा तयार केलेला आहे, हा खिसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खिसल्यावर हे मेथीचं पीठ आपल्याला तयार मिळतं. आता पूर्णपणे असा हा गोळा खिसून घ्यायचा आहे. यातलं थोडं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथे परातामध्ये पाहू शकता, हे मेथीचं पीठ खिसलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ पाहू शकता, हे मी असं बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे पीठ छान मोकळं होतं आणि छान बारीक असं तयार मिळतं. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं हे पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे. परातामध्ये जे शिल्लक आहे मेथीचं पीठ, ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पीठ भिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे अर्थातच त्यामध्ये थोडासा ओलावा असतो. आता इथे अशा पद्धतीने पूर्ण मेथीचा गोळा मी खिसून मिक्सरमध्ये फिरवून बारीक असा करून घेतलेला आहे. या पद्धतीने लाडू नक्की करून बघा. अजिबात हे लाडू कडू लागत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना मेथीचा लाडू खाण्याची चीड आहे, असे लोकंसुद्धा हे लाडू आवर्जून खातील, आवडीने खातील, एवढी मी गॅरंटी तुम्हाला देते. आता सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खानदेशी पद्धतीने आपण लाडू बनवत आहोत, त्यासाठी अर्थातच हे लाडू तेलामध्ये बनवतात. तुपाचा वापर केला जात नाही. आता इथे तेल बरोबर मोजून मी 650 ग्रॅम एवढं तेल मोजून बाजूला काढून घेतलेलं होतं. तेल तुम्ही इथे कुठलंही वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल, करडईचं तेल किंवा कुठलंही जे तुम्हाला वापरता येईल ते तेल तुम्ही वापरू शकता. फक्त मोहरीचं तेल वापरायचं नाही. आता सुरुवातीला तेल थोडं जास्त घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की सर्वात आधी यामध्ये हे मनुके किंवा बेदाणे असे छान टम्म फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मनुके इथे तळून झालेले आहे. आता वेगळ्या प्लेटमध्ये हे मनुके मी काढून घेतलेले आहे. तेल सुरुवातीला थोडं जास्त ठेवायचं आहे, कारण मनुकासुद्धा व्यवस्थित फुलल्या जातील आणि डिंकसुद्धा व्यवस्थित तळला जातो. डिंक कमी तेलामध्ये तो व्यवस्थित फुलत नाही, कच्चा राहतो आणि कच्चा डिंक लाडूमध्ये घातल्यामुळे आणि तो दाताखाली आला तर दाताला इजा होऊ शकतात. अगदी छान थोडा हा डिंक फुलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. डिंक तळून झालेला आहे. आता काढून घेऊया.
आता राहिलेला डिंक थोडा थोडा असाच मी तळून घेणार आहे. घेतलेला सर्व डिंक इथे तळून झालेला आहे. हा आपण मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहोत. आता कढईमध्ये थोडं तेल शिल्लक आहे. या तेलामध्येच आपल्याला काजू, बदाम आणि गोळंबी याची जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ही सुद्धा कमीत कमी 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायची आहे. भाजून घेतल्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो आणि लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते. हे लाडू 2 महिनेपर्यंत अजिबात खराब होत नाही. तुम्ही इथे पाहू शकता किती जाडसर अशी ही पावडर मी दळून घेतलेली आहे. आता भाजून घेतलेली ही सुक्या मेव्याची पावडर अशा एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. पुढे जेवढं साहित्य मी भाजून घेणार आहे ते याच भांड्यामध्ये एकाच ठिकाणी सर्व मी काढून घेणार आहे. आता पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे. थोडं तेल घालायचं आहे आणि आता इथे खारीक खोबऱ्याची जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ही खूप जास्त आहे. एकाच वेळी एवढी भाजून न घेताना 2 वेळा अर्धी अर्धी आपल्याला भाजायची आहे. पूर्ण अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक मी इथे वापरलेली आहे. मात्र खारीक फोडल्यानंतर त्यातल्या बिया वेगळ्या केल्यानंतर ही 400 ग्रॅम भरलेली होती. आता थोडी खारीक खोबऱ्याची पावडरसुद्धा आपल्याला मंद आचेवर अशीच भाजून घ्यायची आहे. थोडासा रंग चेंज होतो. सुके मेवे या लाडूसाठी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. इतर कुठलेही पिस्ते, अक्रोड या पद्धतीचे वेगळे तुम्ही सुकेमेवे वापरले लाडूसाठी तरी चालतील. अगदी मंद आचेवर खारीक खोबऱ्याची पावडर छान भाजून झालेली आहे आणि मी आता काढून घेतलेली आहे. पुन्हा थोडं कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि शिल्लक राहिलेली खारीक खोबऱ्याची पावडर ती सुद्धा अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता इथे खारीक खोबऱ्याची पावडर भाजून झाली, काढून घेतलेली आहे. पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आणि इथे आळीव घेतलेले आहे. हे आळीव सुद्धा अगदी मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. आपण जशी तीळ भाजतो आणि तीळ भाजत असताना ती जशी चटचट आवाज करते आणि उडायला लागते तशीच आपल्याला मंद आचेवर ही आळीव भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजत असताना ही आळीव थोडीशी अशी चटकते, आवाज येतो, म्हणजे व्यवस्थित ती भाजली जाते. आळीव जर कच्ची राहिली तर ती खाताना दाताला चिटकते. आळीव भाजून झालेली आहे. आता सर्व साहित्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. थोडंसं तेल घालायचं आहे कढईमध्ये आणि आता यामध्ये हे जे मेथीचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे हे घालायचं आहे. या मेथीच्या पिठामध्ये थोडासा ओलावा आहे. हा ओलावा आपल्याला अगदी मंद आचेवर हे पीठ भाजून काढून घ्यायचं आहे. छान मोकळं होईपर्यंत हे पीठ भाजायचं आहे. सुरुवातीला तुम्ही मेथीच्या पिठाचा रंग आणि टेक्स्चर पाहू शकता आणि पूर्ण हे मेथीचं पीठ भाजून झाल्यानंतर कसं होतं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने हे मेथीचं पीठ जर तुम्ही वापरलं तर लाडू अजिबात कडू होत नाही. ही एक खास टिप तुम्ही नक्की लाडू बनवताना वापरून बघा. आता तुम्ही पाहू शकता इथे 5 ते 7 मिनिटं अगदी मंद आचेवर हे मेथीचं पीठ मी भाजून घेतलं. मेथीच्या पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि अगदी मोकळं असं हे पीठ तयार झालेलं आहे. भाजून झालेलं आहे पीठ मी काढून घेतलेलं आहे. आता सेम कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. साधारण 2 चमचे तेल मी इथे घातलेलं आहे कढईमध्ये आणि गव्हाचं पीठ जे आपण रवाळ असं दळून घेतलेलं होतं ते पूर्ण गव्हाचं पीठ मी इथे कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी मंद आचेवर हे गव्हाचं पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हलकाच रंग चेंज होईपर्यंत आणि मस्त असा खमंग सुवास दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल मला कमी वाटत आहे म्हणून 1 चमचा तेल अजून मी वाढवलेलं आहे. अगदीच आपण दराब्यासाठी पीठही भाजून घेतो, तूप सुटेपर्यंत भाजून घेतो तेवढं हे पीठ भाजायचं नाही. हलकाच रंग बदलला आणि छान मोकळं असं हे पीठ झालं की आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. तर इथे गहू आधीच मी भाजून घेतलेले नाही, गहू होते तसेच दळून घेतले आणि हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता पुन्हा मला तेल कमी वाटत आहे म्हणून इथे साधारण 1 ते 1.5 चमचा मी तेल वाढवलेलं आहे. अगदी मंद आचेवर छान हे पीठ आपण भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग बदललेला आहे, पीठ छान असं भाजून झालेलं आहे. सुगंधसुद्धा खूप छान असा खमंग दरवळतो आहे घरामध्ये. पीठ भाजलेलं मी काढून घेतलेलं आहे आणि आता या लाडूसाठी आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही. गुळाचा पाक कसा करायचा ते सुद्धा सांगते. आता इथे भांड्यात जेवढं तेल शिल्लक होतं तेवढं सगळं मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. गूळ अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे.
तर इथे गूळ मी 700 ग्रॅम एवढा मोजून घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी घेतला तरी चालेल. मात्र गुळाचं प्रमाण जर फसलं तर लाडू जमणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हा गूळ फक्त आपल्याला वितळेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. यावर फेस येऊ द्यायचा नाही, पाक अजिबात करायचा नाही. आता गूळ तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी मी कमी करून घेतलेली आहे आणि जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ते आता असं व्यवस्थित खालीवर एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये जे मनुके आपण तळून घेतलेले होते ते मी घालून घेतलेले आहे. 1 चमचाभर हळद घातलेली आहे. हळदीमुळे लाडूला रंगसुद्धा खूप छान येतो, शिवाय हळद गुणकारीच असते. त्यानंतर या लाडूमध्ये आपण चवीसाठी खानदेशी गुरमई रोटीचा मसाला घालत आहोत. 2 चमचे गुरमई रोटीचा मसाला मी इथे घातलेला आहे. गुरमई रोटीचा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे वेलची, जायफळ आणि सुंठची पावडर वापरली तरी चालेल. थोडी हळद मला कमी वाटत होती म्हणून अर्धा चमचा हळद मी इथे अजून वाढवलेली आहे. सर्व साहित्य छान इथे मिसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जो डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. डिंक मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतल्यामुळे त्यातलं जे तेल आहे ते वेगळं झालेलं आहे आणि तेल सुटून असा हा डिंक पातळ झालेला आहे. आता सर्व साहित्य असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ही तयारी आधीच करायची म्हणजे आपल्याला वेळेवर घाई होत नाही. गुळाचा पाक जो आपण बनवायला ठेवलेला आहे तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे सर्व साहित्य जे आहे ते असं मिसळून घ्यायचं आहे. आता इकडे गुळाचा पाकसुद्धा तयार झालेला आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. या गुळाच्या पाकावर फेस येऊ द्यायचा नाही, कडक हा पाक होऊ द्यायचा नाही. आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, वितळलेला आहे. लगेचच हा गरमागरम पाक या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचा आहे. पाक खूप गरम आहे म्हणून लगेचच यामध्ये हात घालायचा नाही. एखाद्या चमच्याच्या मदतीने हा गुळाचा पाक या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचा आहे. लाडूसाठी सर्व तयारी जर करून ठेवलेली असेल तर 1 दिवसामध्ये अगदी पटकन हे लाडू तयार होतात. खारीक खोबऱ्याची पावडर तयार करून ठेवायची, सर्व साहित्य जुळवून ठेवायचं, गूळ अगदी बारीक चिरून ठेवायचा, पीठ तयार करून ठेवायचं, गव्हाचं पीठ, मेथीचं पीठ तयार करून ठेवायचं. हीच तयारी तुम्हाला वेळ मिळेल तशी थोडी थोडी करून ठेवायची. जर तुम्ही वर्किंग वुमनसुद्धा असाल तर तुम्ही वेळ मिळेल तशी ही सर्व तयारी करून ठेवली तर एका दिवसामध्ये अगदी झटपट हे लाडू तुम्हाला बनवता येतील. तर अशा पद्धतीने हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लाडू वळायला घेऊया. लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा तयार करून घेऊ शकता. जर तुम्ही घरामध्ये एकटेच असाल तर हे जे लाडूचं मिश्रण आहे हे 2 वेळा तयार करा म्हणजे तुम्हाला घाई होणार नाही आणि मिश्रण लवकर गार होणार नाही. पसरट भांड्यामध्ये घेतलेलं हे मिश्रण थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे यातली गरम वाफ लवकर निघत नाही, मिश्रण लवकर गार होत नाही. कारण मिश्रण जर गार झालं तर याचे लाडू वळणं खूप कठीण होतं. तर अशा पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेतलेले आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 80 लाडू इथे बनून तयार झालेले आहे. एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. किती छान असे हे लाडू तयार झालेले आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे. दिलेल्या प्रमाणामध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही लाडू बनवले तर हे लाडू तुमच्या घरातसुद्धा सर्वांना खूप आवडतील. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू. बाय बाय.